विषयाकडे म्हणू आपण. बरोबर. या परिषदेमध्ये मला वाटतं चैतन्यजी भारतानं स्वतःचे 12 स्वदेशी फाउंडेशन मॉडेल्स विकसित करण्याचा संकल्प केला. आता परदेशी मॉडेल्सवरचं अवलंबित्व कमी करून भारतीय डेटा, भारतीय विदा, भारतीय माहिती भारतातच ठेवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय किती निर्णायक आहे? खरं म्हणजे हा निर्णय फारच निर्णायक आहे. ह्याचं कारण हे जी मॉडेल्स आहेत, त्यांना भारत सरकारने इंडिया एआय मिशन अंतर्गत जे 38,000 जीपीयू आपण घेतले होते, ते उपलब्ध करून दिले. म्हणजे ह्या ज्या मी नावं घेतली भारत जेन आहे म्हणजे आय-आय-टी मुंबईचं एक कन्सोर्शियम आहे किंवा ज्ञानी.एआय आहे, सर्वम आहे, बरोबर. न्यूरोडेक्सचा मी मगाशी उल्लेख केला, जेनलूप आहे. ही जी सगळी स्टार्टअप्स आहेत त्यांना कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीच्या क्लाउडवर जायची गरज नाही. बरं. त्यांना भारत सरकार सुरक्षितरित्या आपले इंडिया एआय मिशनमधले जी-पी-यूज आणि क्लाउड हे उपलब्ध करून देईल. त्याच्यामुळे जी काही डेव्हलपमेंट हे स्टार्टअप्स करतील, ती डेव्हलपमेंट भारताच्या सीमांच्या आतमध्ये राहील. तो डेटा भारत सरकारच्या डेटा सेंटरवर राहील आणि त्याच्यामुळे त्याच्यावर भारताचा हक्क असेल. बरोबर. आणि आणि ही जी बरं ही मॉडेल्स जी आहेत ते पण गंमत आहे. म्हणजे हे असं कुणीतरी सकाळी उठलं आणि ही 12 लोकांना सिलेक्ट केलं असं नाहीये. अच्छा. ह्या ह्या सिलेक्शन प्रोसेसला गेले 1.5 वर्ष चाललेली आहे. हं. जवळ-जवळ 500 प्रस्ताव आले होते आपल्या म्हणजे हे सरकारने जाहीर केलेले आकडे आहेत. जवळ-जवळ 589 उद्योगांनी म्हणजे स्टार्टअप्सनी त्याच्यावर ॲप्लिकेशन केलं होतं. त्यांची कठीण पातळीवर परीक्षा घेऊन निवड झालेली आहे, की खरोखर त्यांचं संशोधन मूलभूत आहे का? खरोखर ते भारतीय भाषांमध्ये किंवा भारताचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत का? ह्या सर्व गोष्टींवर त्यांचा सारासार विचार करून हे शेवटचे 12 निवडले गेले. आणि त्याच्यामुळे भारत सरकारचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. इव्हन इम्पॅक्ट एक्स्पो समिटमध्ये त्यांचे सेपरेट स्टॉल होते. त्यांचं पॅव्हेलियन होतं. इंडिया एआय पॅव्हेलियन होतं. तिथे हे सर्व डेमोज दाखवण्यात येत होते. बरं. आणि खूप छान वाटलं, की भारताचा डेटा, भारतीय लोकांचं बनवलेले स्टार्टअप्स हे भारताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत आणि त्याला सरकार सपोर्ट करतं. चैतन्यजी, दिग्गज उद्योजकांनी सुद्धा सॉव्हरेन एआय म्हणजे